हिस्ट्रीमध्ये जाऊ की या सगळ्या मुवमेंटची सुरुवात कशी झाली आणि नेमका ट्रिगर पॉईंट काय होता आणि ही सुरुवात होण्याला. या आधी पण मराठा आरक्षणाबाबत बोललं जात होतं, पण एकदम मागणी सुरू झाली पण त्याच्यावरती डिसिजनच काही झाले नाही आणि ते आतापर्यंत सगळं सुरू राहिलं. तर मग ओव्हरऑल त्याची सुरुवात कशी झाली? काय झालं की नगरला निर्भयावरती अत्याचार झाला आणि निर्भया गेल्यानंतर एक संपूर्ण समाजामध्ये एक खूप अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आणि औरंगाबादला पहिला मोर्चा जो निघाला तो निर्भयाला न्याय मिळावा आणि त्या संदर्भाने आरक्षणाची चर्चा ह्या चालूच होत्या, परंतु त्याला एक मोर्चाला एक स्वरूप आलं आणि मोर्चातून बहुसंख्य समाज त्या ठिकाणी एकत्र आला आणि मग तिथून ते जे औरंगाबादचे काही कार्यकर्ते होते संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मग मराठा क्रांती मोर्चाचा तिथं जन्म झाला ह्या शब्दाच्या नुसार आणि लोक तिथून पुढं मग राज्यभर ह्याचा हे वाढत गेलं, हे लोन वाढत गेलं आणि मग मराठा क्रांती मोर्चा प्रत्येक जिल्ह्याच्या वतीने मोर्चे काढण्यात आले आणि असे संपूर्ण महाराष्ट्रभर 58 मोर्चे निघाले. शेवटचा 58वा मोर्चा हा मुंबईला काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये आधी मग महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बेळगावमध्ये, हरियाणामध्ये, दिल्लीमध्ये, काही परदेशात सुद्धा मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्यात आले. तर त्यामुळं मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात, मराठा क्रांती मोर्चा आरक्षण तर 1980 पासून सुरू झालेलं आहे आणि 1982ला अण्णासाहेब पाटलांनी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस लाखोच्या संख्येने साधारणतः 2-5 लाखाच्याही पुढं संख्या असेल त्यावेळेस ती आणि संपूर्ण लोक मुंबईमध्ये एकत्र आले समाजाला आरक्षण पाहिजे त्या मागणीसाठी आणि त्यावेळेस मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते. बाबासाहेब भोसलेंकडे त्यांनी ते सगळं मांडलं समोर आणि ते निराश झाले आणि त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला आरक्षण मिळत नाहीये आणि त्याच वेळेस त्यांनी लोकांच्या समोर सांगितलं की उद्याचं आपल्याला जर आरक्षण नाही मिळालं तर उद्याचं सूर्य मी पाहणार नाही म्हणून सांगितलं आणि मग त्यांनी रात्री त्यांना स्वतःला गोळ्या घालून घेतल्या आणि आरक्षणाचे पहिलं हुतात्म्य पत्करलं ते अण्णासाहेब पाटलांनी. त्या काळानंतर मधल्या काळामध्ये अनेक प्रकारे आरक्षणाच्या मागण्या झाल्या. ते सुशीलकुमार शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री, त्याच्यानंतर विलासराव देशमुख साहेब असतील मुख्यमंत्री. त्या कालखंडामध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे आणि स्वर्गीय आप्पासाहेब पवार मराठा महासंघाचे या सगळ्या लोकांनी आरक्षणाच्या मागणी ही कायमच ठेवली, फक्त प्रत्येकाने आपापल्या संघटनेच्या अजेंड्यावरती मागणी करताना सुद्धा कधी कुणाला काही सूर गवसत नव्हते. काहींची मागणी आर्थिक निकषावरती आरक्षणाची होती, काहींना फक्त मराठा म्हणूनच पण आरक्षण पाहिजे होतं आणि काहींची मागणी ही ओबीसी मधून आरक्षण हवं अशा पद्धतीचं. ह्या मागण्या ह्या होतच होत्या. सुरुवातीला विलासराव देशमुखांनी आरक्षण देण्याचं तत्वता मान्य केलं, सुरू झालं आणि नंतर मग ही परिस्थिती जी अलीकडची मराठा क्रांती मोर्चा तुम्हाला माहिती आहे, पण आम्हाला जो माहिती आहे तो विलासरावांच्या अगोदरपासून सुशीलकुमार शिंदे पहिल्यांदा मुख्यमंत्री असतानाचा सुरुवात झाली. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग मराठा क्रांती मोर्चाने जन्म घेतला तो निर्भयाच्या केस नंतर आणि मग आजचं जे त्याच्यानंतर मग मराठा ठोक मोर्चा सुद्धा त्याच्यात निर्माण झाला. परंतु प्रचलित मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज आज जे मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते सकल मराठा आणि दुर्लक्षित किंवा ज्याला गरज आहे गरजवंत मराठ्यांचा लढा अशा पद्धतीने त्यांची टॅगलाईन आहे. परंतु आज गावोगावी किंवा जिल्हा लेवलवरती मराठा क्रांती मोर्चा ह्याच हेडखाली आंदोलनाची दिशा आता सध्या चालू आहे. ती सगळी आता याच आंदोलनाचा दुसरा टप्पा गाठलेला आता पाहायला मिळतोय.
पण याच आंदोलनाला आजच म्हणजे बघितलं गेलं तर एक हिंसक वळण लागलंय. म्हणजे ठिकठिकाणी महाराष्ट्रावर जाळपोळ होतीये किंवा रोड ब्लॉक केले जात आहेत. तर मग यावर तुमचं काय मत आहे? नाही, हिंसक आंदोलन करण्याचं कुणी समर्थन करू शकत नाहीये. आणि जरांगे पाटलांचा असू द्या अथवा मराठा क्रांती मोर्चाची भूमिका, ही कधी हिंसक आंदोलन करण्याची कधीच भूमिका मराठा समाजाने पण घेतलेली नाहीये, मराठा क्रांती मोर्चाने पण स्वीकारलेली नाही. आणि जरांगे पाटील मनोज जरांगेंचं आव्हान आहे की हिंसक आंदोलन करण्यामध्ये मराठा समाजाच्या आडून काही शक्ती यामध्ये काही हे करतायत का, हे आता सरकारचं काम आहे की हे हिंसक आंदोलन करणारे कोण आहेत. आणि दुसरी एक बाब आहे की राजकीय नेत्यांनी जपून काही आपले शब्द वापरले पाहिजे, जपून स्टेटमेंट केलं पाहिजे. समाजाच्या भावना दुखावतील असे स्टेटमेंट जर तुम्ही करणार तर मग तरुणांचा उद्रेक हा होणारच. त्याच्यामुळं सरकारची जबाबदारी आहे, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. आणि आंदोलनाच्या माध्यमातून काही बाहेरच्या शक्ती याच्यामध्ये शिरतात का, किंवा कसा स्थानिक ठिकाणी राजकीय काही मतभेदाचे सुद्धा अनेक वादविवाद असतात. तर आता आंदोलन चालूच आहे मग आपला हात धुवून घ्या, अशाही प्रकारे होऊ शकतो. त्याच्यामुळं हे आंदोलन बदनाम होतं आणि दिशा भरकटते. आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनाचे मुख्य हिरो आज जे मनोज जरंगे आहेत त्यांच्यावरचा फोकस साईडला करण्यासाठी काही लोक, सरकारच्या माध्यमातून सुद्धा काही लोकांचं षडयंत्र असू शकतं. सरकारच्या साठी काम करणारे सुद्धा काही दलाल लोक आज आहेत, तर ते सुद्धा करू शकतात. म्हणून त्याच्या शक्यता ह्या वेगवेगळ्या आहेत. हेच काम आता सरकारचं काम आहे, या पाठीमागं इन्व्हेस्टिगेशन चांगल्या प्रकारे करणं. आणि मला दुसरी गोष्ट जाणवते की सरकारला आंदोलनामध्ये काय चाललंय, तिथं मनोज जरांगेच्या मांडवामध्ये तिथं काय चाललंय याची इत्थंभूत खबर सरकारला आहे. आणि मग काल आमदारांचे बंगले जाळले किंवा हे जाळले, सरकार इतकं एवढं अनभिज्ञ कसं असू शकतं? असा काही मुवमेंट आहे का की 10 मिनिटांमध्ये किंवा 1 तासाभरामध्ये एवढी तयारी होती, एका आमदाराचा बंगला जाळला की दुसऱ्याचा लगेच 1-1.5 तासामध्ये जाळला जातो, तिसऱ्याचं कार्यालय जाळलं जातं. तर ह्या पाठीमागे काहीतरी संशयाची सुई दिसते की काहीतरी याच्यामध्ये वेगळा हे येतो. की मग आपली जी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे किंवा इंटेलिजन्स ब्युरो आहे, त्यांच्याकडं आज आपण इथं चर्चा करतोय, ही सुद्धा चर्चा जर पोलीस यंत्रणेला माहिती असणार आहे, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. कारण मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारे सगळेच कार्यकर्ते असतात, बऱ्यापैकी प्रत्येकाचे फोन हे ते टॅप असतात. तर त्याच्यातनं ते मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती टायर जाळणं हे समजू शकतो, पण घरं जाळणं, बंगल्यांवरती आक्रमकपणे होऊन 150-200 मुलं जातात, तर हे काय षडयंत्र आहे? हे षडयंत्र सरकारचं काम आहे आता हे शोधून काढणं. परंतु अशा बऱ्याच आंदोलनांमध्ये आणि अशा कुठल्याही विषयामध्ये बाहेरच्या शक्ती या त्याच्यामध्ये अशा चुकीच्या पद्धतीचं काम करण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे ह्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं आणि मनोज जरांगेंचं जे उपोषण आहे, म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली की राज्यामध्ये आता खूप कठीण परिस्थिती आहे, म्हणजे मग आंदोलन गुंडाळावं लागेल मनोज जरांगे पाटलांना. तर तशा पद्धतीचा एक षडयंत्राचा हा भाग असू शकतो. त्याच्यामुळे आता सरकारने त्याच्यावरती उपाययोजना करण्याचं काम आहे. जे जरांगे पाटील आहेत ते करतायत, तर मग त्यांनी खूप अजून बाकीचे जे मराठी आहेत किंवा तरुण मराठा वर्ग आहे, मग त्यांना एकदम असं पाठिंबा मिळाल्यासारखं किंवा तरुणांचं रक्त जर कसं एकदम म्हणजे खवळलेलं असतं, तर त्यांना त्या गोष्टी त्यांचा वापर करून सरकार बाकीच्या गोष्टींमध्ये खेळ करते असं तुम्हाला वाटतं? शंका यायला वाव राहते. मी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ऍडव्होकेट मिलिंद पवार सर आहे, मी येतानाच सांगितलं की परवा मुंबईमध्ये अशीच मराठा समाजाविषयी कायम चुकीची भूमिका मांडणारे ऍडव्होकेट सदावर्ते किंवा त्यांची गाडी आक्रमक होऊन कार्यकर्त्यांनी फोडली. तर ती कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर त्यांना बेल मिळाला वगैरे. परंतु काय होतं की
शेवटी अशा काही घटना घडतात की आंदोलनाला त्या कार्यकर्त्याची भावना जरी प्रामाणिक असली तरी आंदोलन डायव्हर्ट होतं ना, आंदोलन डायव्हर्ट होतं. तर असे आंदोलन डायव्हर्ट करण्यासाठी सरकार पुरस्कृत सुद्धा काही गोष्टी घडू शकत असतील, परंतु आज आम्ही काही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नाही आहोत, त्याच्यामुळे आम्ही तो अंदाज लावू शकत नाहीये. परंतु मी जसं मागाशी म्हटलं की काल बीडमध्ये 4 बंगले जळस्तोपर्यंत एक बंगला जळाला हे आम्ही समजू शकतो, पुढचे 3 बंगले वाचवता आले असते ना. काय करायचे ते तुमचं तुम्ही बघा. इथं समाजाचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि तिकडे इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये होती आणि त्याच वेळेस इकडे मनोज जरांगे पाटलांच्या आमच्या मराठा आंदोलनावरती या अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला, गोळीबार केलं. हे कशाचं धोतक समजायचं? सरकारचं डोकं ठिकाणावरती होतं का त्यावेळेस? सरकारच्या कुठल्या मंत्र्याने आदेश दिले याचा आजपर्यंत तरी खुलासा केलाय का? फक्त उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी सांगितलं की मी त्याची माफी मागतो, मग प्रकरण संपलं. अहो आज त्या कुटुंबांमध्ये अनेक महिला, कोणाला पायाला इंजुरी झालेली आहे, कोणाला डोळ्याला इंजुरी झालेली आहे, कोण अजून चांगल्या स्थितीमध्ये सुद्धा 25% लोक आज घरामध्ये बसून आहेत. आज आंतरवली सराटीमध्ये काय अवस्था झालेली असेल त्या. तर निदान किमान महिलांवरती पोलिसांचा बळाचा वापर करून महिलांना मारणं हे कितपत योग्य? त्यामुळे मी म्हटलं की आता ती घटना झाली त्यानंतर बीडमध्ये तुमचा एक बंगला जाळल्यानंतर पुढचे 3 बंगले जाळणे तुम्ही थांबवू शकले असते. तुमची पोलीस यंत्रणा कुठं होती? ह्या सगळ्या गोष्टी, मग ह्याच्या पाठीमाग काही षडयंत्र आहे का असं एक शोधण्याचा प्रयत्न हा सरकारचा आहे. आता सरकार काय होईल की सरसकट जे पोरं त्याच्यामध्ये येतील त्यांना पकडले जातील, त्याच्यावरती केसेस टाकले जातील, त्यांचं भवितव्य सुद्धा खराब होईल. पण ह्याच्या पाठीमागचे ब्रेन कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. मुलांना उसकवलं, तुम्ही आता म्हणले की तरुण मुलं उसकवल्यावरती उसकतात, त्यांचं रक्त तरुण असल्यामुळं ते बंड करण्याची वृत्ती असते. मग त्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रवृत्त करतं कोण? सरकारच्या आजपर्यंतची जी वाटचाल बघितली तर सरकारने कायम आरक्षणासाठी काही माणसं मॅनेज करून ठेवलेलीच आहेत आणि ती माणसं जसं हे करतात तसं समाजाला गृहीत धरून पुढे काम चालू राहतं. आता कायदेशीर आंदोलन व्हायलन्स नाहीच आहे मुळात आपली मागणी आहे. तर मग व्हायलन्स जर होतोय तर मग त्याच्याकडे पारदर्शकपणे कशी चौकशी झाली पाहिजे, किंवा तो लाठीचार्ज झाला त्यानंतर पण काही गोष्टी पुढे आले नाही किंवा गुन्हे दाखल, मागचा ब्रेन कोण हे काही पुढे आले नाही, तर मग इथून पुढे कायदेशीर दृष्ट्या ते कसं असावं? आता कायदेशीर दृष्ट्या जे काही सगळे प्रकार घडतायत, पहिलं म्हणजे आता विकासांना बोलले डिटेलमध्ये सगळं बोलले, तर माझं वैयक्तिक म्हणजे मत असं आहे की ज्या वेळेला समाजामधले तरुण असतील कुणी असेल सिस्टीमवरचा जेव्हा विश्वास उडतो, आता हा आरक्षणाचा विषय अनेक वर्ष चालत आला, आरक्षण मिळतंय का? मिळत नाही. ज्या वेळेला मिळालं त्या वेळेला त्याला कोर्टामध्ये कोणी चॅलेंज केलं, करणारी व्यक्ती कोण होते, ते सगळा डाटा सोशल मीडियामध्ये अवेलेबल आहे. ज्या वेळेला राणे साहेबांनी आरक्षण दिलं, आता मुळात ते थोडक्यात राजकीय मानता येईल, कारण ते काय आयोग नव्हतं, समिती होती. 16% दिलं, 16% प्लस 52%, ते झालं 68%. ते दिल्यानंतर केतन तिरोडकरांनी ते चॅलेंज केले, बरोबर आहे. ते टिकणारच नव्हतं कारण तो काय आयोग नव्हता, ते समितीचं आरक्षण होतं. नंतर फडणवीस साहेबांनी आयोग नेमला, MG गायकवाड साहेबांचा. आयोगामार्फत पूर्ण डिटेल स्टडी करून आरक्षण दिलं, पण ऍडव्होकेट सादावर्तेंनी ते चॅलेंज केलं, हायकोर्टात टिकलं. आता हायकोर्टला सुद्धा का टिकलं? आता झोळ मॅडम आहेत ऍडव्होकेट आहेत, त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील का टिकलं. ते जस्टिस कोण होते मुंबई हायकोर्टचं, त्यांच्या कशा इन्क्वायरी, त्या बऱ्याच अशा गोष्टी. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सिस्टीमवरचा जेव्हा विश्वास अडतो त्यावेळेला समाज हा स्वतःच्या हक्काकरता स्वतः रस्त्यावर उतरतो. तीच परिस्थिती आता आली. आरक्षण काही मिळत नाही, अनेक गोष्टी घडतायत. आणि आता हे पॉलिटिशियन जे लोक आहेत, मराठा समाज असतील कुणी असतील, रात्रीतून या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, म्हणजे सर्वसामान्य लोकांची भावना अशी झाली की यांच्या स्वार्थासाठी काही करतात, यांचं सगळं बरोबर चाललंय, मरतोय तो सर्वसामान्य माणूस, आणि त्या भावनेतून हे सगळे बाहेर पडले. आता राहिला प्रश्न कायदेशीर. आता शेवटी गृह मंत्रालय कोणाकडे आहे, त्यांनी तपास केला पाहिजे. खरोखरचा तपास झाला तर सत्य समोर येणार आहे. आता बऱ्याचशा गोष्टी न्यायालयासमोर येतच नाही, ते पोलीस स्टेशनला ते संपून जातात. हा आमचा रोजचा अनुभव आहे. आणि जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत त्यावर आपण बोलू शकत नाही. अनेक गोष्टी घडतात पण सत्य समोर कधी येत नाही. तो डिटेल इन्व्हेस्टिगेशन होऊन पाहिजे तर हायकोर्टची समिती त्यावर अपॉइंट करून
पूर्ण त्याचा तपास व्हायला पाहिजे, तर सत्य त्यामध्ये बाहेर येईल की ह्या सगळ्या षडयंत्राच्या मागे कोणी. मराठा आरक्षण आणि महिला आरक्षण या दोन्ही बाबत तुमचं काय? आता मी ज्या भागातून येते, ग्रामीण भागातून, आता मराठा समाजाबद्दल एक खूप मोठी अफवा पसरवली जाते की प्रचंड श्रीमंत, प्रस्थापित, कारखानदार असलेला समाज आहे, शैक्षणिक संस्था असलेला समाज आहे, सत्ताधारी समाज आहे. पण हे खरं वास्तव आहे का? तर हे वास्तव नाही आहे. मुळामध्ये हा लढा जो आहे तो विस्थापित मराठ्यांसाठी आहे, सत्ताधारी मराठ्यांसाठी नाही आहे. मग तुम्ही हे का नाही सांगत आहे की 70% मराठा समाज हा शेतकरी आहे, आणि आज जर तुम्ही बघताय जो शेतकरी आत्महत्या करतो त्यातलं 53 ते 55% शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते मराठा आहेत. म्हणजे तुम्ही हेही सांगितलं पाहिजे 20 ते 25 एकर जमिनी आमच्या पूर्वी होत्या, आता आमच्या बापाकडे 1.5 ते 2 एकर जमिनी आहेत ज्या जमिनीच्या फोडी झालेल्या आहेत, आणि भौगोलिक परिस्थिती बघता ते शेतीमध्ये काही पिकतच नाही. त्याच्यामुळे आमच्या बापाकडे काही पैसा येत नाही, त्याच्यामुळे आमच्यासाठी शिक्षणाची दरवाजे जी की फक्त पैशामुळे चालतात ती बंद झालेली आहेत, आणि शिक्षण नसल्यामुळे आम्हाला नोकऱ्या भेटतच नाही. मग नोकऱ्या नाही तर मग नैराश्य आलं, त्यातून आत्महत्या. म्हणजे हे सगळं आहे ते केवळ आमच्या म्हणजे मराठा समाजाबद्दल जी अफवा पसरवली जाते आहे की मराठा समाज हा सत्ताधारी आहे, यांच्या कारखाने आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, यांना आरक्षणाची गरज काय. परंतु जे सत्य आहे ते कुणीही सांगायला तयार होत नाही. राहिला विषय आता तुम्ही जे म्हणताय महिला आरक्षणाचं, मी समांतर आरक्षणावरती बोलेल, जे की आता MPSC किंवा स्पर्धा परीक्षांचा विषय खूप मोठा ट्रेंडिंगला आहे. त्याच्यामध्ये असं असतं की खुल्या प्रवर्गातील ज्या जागा आहेत ना त्या जागा फक्त खुल्या प्रवर्गासाठी राहायला पाहिजेत, परंतु तसं होत नाही गेल्या काही वर्षांपासून. ज्या काही OBC मध्ये ज्या लोकांनी फॉर्म्स भरलेले असतात, OBC मधून जे लोक परीक्षा देतात त्यांना जास्त मार्क मिळाले की त्यांचं ट्रान्सफर हे खुल्या प्रवर्गात होतं. म्हणजे त्यांना OBCच्या जागा तर मिळतातच आहेत, परंतु खुल्या प्रवर्गातही जागा ते घेत आहेत, म्हणजे OBCच्या जागा एकूणच वाढतायत. म्हणजे आम्हाला काय भेटतो तिथंही आमचं नैराश्य आलं. आणि आता तुम्ही बोलताय महिला आरक्षणाचं, जरी महिलांना आरक्षण भेटलेलं असेल परंतु त्या आरक्षणाच्या ठिकाणी जर आमदाराच्या, खासदाराच्या आणि मंत्र्याच्याच घरातील महिलांना जर पुन्हा तिकीट मिळणार असेल आणि तिला संधी भेटणार असेल तर त्या आरक्षणाचा काहीच उपयोग नाही असं मी सांगेन. जवळजवळ 21% ST आणि SC मिळून आहेत, काहीतरी 9.8% ST आहेत, 11.5% 12% SC आहेत, आणि ह्या सगळ्यांची टोटल करा 0.96% म्हणजे 1% ख्रिश्चन्स आहेत, 1.5% जवळजवळ जैन आहेत, आणि नॉन स्टेटेड जे आहेत ते जवळजवळ 0.5% वगैरे आहेत, आणि बाकीची लोक अशी 0.5% आहेत. तर हे सगळं कॅल्क्युलेट करा. OBC म्हणजे आपण ह्याच्यामध्ये जे मायग्रंट्स आहेत, जे मारवाडी आहेत, गुजराती आहेत, जे कोणत्या अदर स्टेट मधून आलेले ते कन्सिडर करतच नाहीये. आपण फक्त काय म्हणतात 31ची जे जनगणना आहे त्याने जरी कन्सिडर केलं, किंवा हे जे मी सेन्ससचे आकडे सांगितले ते 2011चे आकडे सांगितलेले, तर ह्याच्यामध्ये OBC आणि मराठा हे दोन्ही मिळून आहे ना 64%पेक्षा कमी आहेत. मग आणि आपल्याकडे OBC ला रिझर्वेशन 32% आहे. आणि OBC मध्ये 2% समाजाला 1% आरक्षण आहे, म्हणजे निम्म टक्केवारीमध्ये आहे, आणि SC आणि ST ला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आहे. तर ह्यामध्ये जर 64% OBCची लोकसंख्या आहे का, त्यांना 32% रिझर्वेशन दिलेलं आहे. 64% आहे का लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये? नाही. तर हे दोन्ही मिळून ह्यांची लोकसंख्या साधारण 64-65% आहे. हे एस्टिमेटेड आकडेवारी आहे. आणि सरकार काय करतो, OBC मुळात इथे OBCची संख्या ही मराठ्यांपेक्षा कमी असण्याचं कारण आहे की महाराष्ट्र हा नेहमी पुरोगामी राहिलेला. इथे अनेक वेळा जातीअंताच्या लढाया झालेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या याच्यात सुद्धा जातीअंताचीच ती लढाई होती. जे कोणी लोहार, चांभार, सुतार असतील, न्हावी असतील, त्यांनी तलवारी हातात घेतल्या होत्या. ती जातीअंताची लढाई होती, त्यांना सुद्धा सरदारकीचा मान मिळतो. रामोशी म्हणून एक उमाजी नाईक म्हणून आहे, त्यांना राजा डिक्लेअर केलेलं होतं. ते महसूल गोळा करायचे बोर आणि त्या सगळ्या भागात इंग्रजांच्या अगेन्स्ट. म्हणजे इथे जात ही कन्सिडरच नव्हती. म्हणजे हिस्टॉरिकली बॅकवर्ड आणि सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड हे जे दोन घटक पडतात, तर त्याच्यामध्ये आपण हिस्टॉरिकली बॅकवर्ड SC आणि ST बद्दल बोलतच नाही. पण जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे त्या गोष्टींबद्दल जरी आपण बोललो तरी सुद्धा, आणि मंडल आयोगाने जे क्रायटेरिया लावला होता, माझ्याकडे ते सगळं डाउनलोडेड आहे, त्यांची जी क्वेश्चनेर आहे त्या क्वेश्चनेर मध्ये जर आपण आजही फॉर्म फिल केला तर त्याच्यामध्ये 10% सुद्धा OBC बसणार नाही. पण आहे ना, मराठा समाज हा 75% मराठा समाज त्याच्यामध्ये बसतो. आता म्हणलं तर आता एक प्रश्नावर आणि एक त्यांच्या रिपोर्टवर आहे ना आपण चर्चा करू शकतो.